नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून आज एक सर्वात जिव्हाळ्याचा, महत्वाचा आणि कन्फ्युजिंग टॉपिक वरती चर्चा करणार आहे। वास्तविक पाहता परीक्षा 12वी सायन्सची संपून गेलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी JEE असेल, नीट असेल किंवा CET असेल, डी फार्म बी फार्म पासून ते सर्व मेडिकल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर या सर्वांचे ऍडमिशन सुरू झाले आणि या सर्वांमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल मध्ये आणि स्टेट मध्ये आपली कोणती कॅटेगरी निवडावी या संदर्भामध्ये आज विस्तृत विवेचन मी तुम्हाला करणार आहे। वास्तविक बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे फोन ज्यावेळेस येतात त्यावेळेस जे मराठा कास्टचे विद्यार्थी असतात ते आम्हाला मी ओपन कॅटेगरी एक सांगतात किंबहुना EWS असं सांगतात। वास्तविक या सर्व गोष्टीमध्ये कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी मी तुमच्या सोबत आलेलो आहे। 2024 मध्ये नव्याने ज्यावेळेस मराठा आरक्षण देण्यात आलेलं होतं त्यामध्ये SC-BC नावाचं एक आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे। मराठा कॅटेगरीसाठी फक्त हा सध्याचा व्हिडिओ आहे। यामध्ये OBC, SC-BC, EWS आणि ओपन या 4 कॅटेगरीमध्ये मराठा या कास्टच्या विद्यार्थ्यांचं वर्गीकरण होतं। वास्तविक आता बऱ्याच वेळा आपण एक टॉपिक वरती सुरुवात करूया, तो म्हणजे EWS। मराठा कास्टच्या विद्यार्थीचा फोन येतो किंवा परीक्षेचा फॉर्म भरताना ज्यावेळेस सेंट्रल लेवलवरती NTA कडे, जोसाकडे असेल किंवा नीट कडे फॉर्म भरताना आपल्याला मराठा ही कॅटेगरी सेंट्रलच्या OBC मध्ये इन्क्लूड नसल्यामुळे त्यांना EWS ही कॅटेगरी निवडावी लागत असते। वास्तविक हे जे कॉन्स्टिट्यूशनल सेंट्रल मधलं रिझर्वेशन आहे त्यामध्ये ओपन, OBC, EWS, SBC, OBC, SC-BC, FIJE, NT 1, 2, 3 आणि SC आणि ST अशा 10 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होतं आणि सेंट्रल मध्ये मात्र तेच ओपन, EWS, OBC आणि ST मध्ये होत असते। कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन मध्ये ज्या मध्ये इन्क्लूड आपली कास्ट किंवा जात नाही त्या विद्यार्थ्यांचं रिसेंट लास्ट इयरचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी EWS नावाची कॅटेगरी 2019 पासून सुरू झालेली आहे। वास्तविक ह्या EWS कॅटेगरीमध्ये मराठा कॅटेगरी फक्त सेंट्रलच्या NTA कडे फॉर्म भरत असताना याचा वापर करावा लागतो, कारण सेंट्रल मध्ये मराठा ही कॅटेगरी OBC, SC आणि ST यामध्ये इन्क्लूड नाही। त्यामुळं एकतर सेंट्रल मध्ये मराठा तुम्ही एकतर ओपन मधून फॉर्म भरावा लागेल किंबहुना EWS मधून फॉर्म भरावा लागेल। परंतु स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुमची मराठा ही कॅटेगरी 2024 पासून ही SC-BC नावाच्या नव्याने मराठा आरक्षण जे महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे त्यासाठी आपल्याला 10% गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या दोन्ही कॉलेजमध्ये आपल्याला रिझर्वेशन 10% दिलेलं आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जर त्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल मग ते नीट असेल, JEE असेल किंवा CET मॅथमॅटिक्स असेल किंवा बायोलॉजी असेल, या दोन्ही PCB आणि PCM साठी मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट मधून EWS ही कॅटेगरी तुमच्यासाठी नाही। तुमची कॅटेगरी सेंट्रल मधून EWS मधून वगळलेली आहे, हे सर्वात महत्वाचा टॉपिक लक्षात ठेवा। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्ही येणार असाल आणि तुमच्या शाळेच्या दाखल्यावरती जर हिंदू मराठा असं लिहिलेलं असेल तर तुम्हाला SC-BC नावाची कॅटेगरी तुम्हाला निवडावी लागते महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये। ज्यावेळेस महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस एखादी कॅटेगरी आपण निवडतो, SC-BC ज्यावेळेस निवडतो त्यावेळेस तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट एक लागतं। कास्ट सर्टिफिकेट म्हणजे त्याला आपण जातीचा दाखला असं म्हणतो। जातीचा दाखला काढण्यासाठी तुमचं शाळा सोडल्याचा दाखला ज्याच्यावरती हिंदू मराठा लिहिलेलं असलं पाहिजे, त्यानंतर तुमच्या पालकांचा म्हणजे विद्यार्थ्याच्या पालकांचा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यावरती हिंदू मराठा लिहिलेलं असलं पाहिजे आणि 1968च्या पूर्वीचा म्हणजे आपल्या आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला की ज्याच्यावरती हिंदू मराठा लिहिलेलं असतं। अशा विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस आपल्या सेतू कार्यालयात किंवा
कॉम्पिटंट अथॉरिटी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट मिळत असते. आता एसीबीसीचं फक्त कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला मिळाला तर तुम्ही व्हॅलिड झाला का? नाही. तर या ठिकाणी तुम्हाला दुसरे 2 डॉक्युमेंट लागतात. त्यामध्ये दुसरं एक डॉक्युमेंट आहे, त्याला आपण नॉन क्रिमी लेअर किंवा NCL असं म्हणतो. नॉन क्रिमी लेअर म्हणजे पाठीमागच्या 3 वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित तुम्हाला तिथून पुढे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही काढणार आहे तिथून पुढे 3 वर्षासाठी व्हॅलिड असण्याचं एक नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट मिळतं. ते उन्नत गटात किंवा प्रगत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र असं म्हटलं जातं. आणि हे एसीबीसी ज्यावेळेस तुम्ही कास्ट निवडता त्यावेळेस नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट सुद्धा असणं आवश्यक आहे. आणि ते ज्या वर्षी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या वर्षीच्या शेवटच्या 31 मार्च म्हणजे आता समजा 2026 मध्ये ऍडमिशन घेणार असाल तर 2027च्या मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असणारं कमीत कमी, आणि त्याच्या पुढचं असलं तरी सुद्धा चालू शकतं, हे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे. हे सुद्धा सेतू कार्यालयात तुम्हाला मिळतं. तुमचा उत्पन्नाचे 3 वर्षाच्या दाखल्याच्या आधारित मिळत असतं. आता नॉन क्रिमी लेअर माझं 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये जॉब करत असाल आणि 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला नॉन क्रिमी लेअर मिळणार नाही. परंतु तुम्ही जर क्लास 3 मध्ये काम करत असाल आणि 8 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट मिळतं. दुसरा महत्वाचा मुद्दा, क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये जर असाल आणि तुम्ही 8 लाखाच्या उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला नॉन क्रिमी लेअर मिळत नाही. त्यानंतर तिसरं जे डॉक्युमेंट आहे, एक आपण कास्ट सर्टिफिकेट बघितलं, दुसरं कास्ट नॉन क्रिमी लेअर बघितलं आणि तिसरं जे आहे त्याला कास्ट व्हॅलिडिटी असं म्हणूया. सर्व मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एसीबीसीचं कास्ट सर्टिफिकेट आपण निवडल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी करणं आवश्यक असतं. ते तुम्ही शाळेमध्ये 15A चा फॉर्म एक मिळतो, त्याच्यावर एक कव्हरिंग लेटर दिलं जातं आणि त्या माध्यमातून पुढे तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून प्रत्यक्षात तुमच्या जिल्ह्याच्या अथॉरिटीकडे समाज कल्याण ऑफिसकडे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करावं लागतं. त्यावेळेस तुमचा जो कास्ट सर्टिफिकेटवरचा जो नंबर आहे त्या नंबरची व्हॅलिडिटी मिळत असते कमीत कमी 15 ते 45 दिवसामध्ये. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की त्याला एसीबीसी काढायचंय अशा विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा. कारण प्रत्यक्ष प्रक्रिया ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस तुम्हाला नॉन क्रिमी लेअर कास्ट सर्टिफिकेटच्या व्हॅलिडिटीची पावती चालते, पण प्रत्यक्षात ज्यावेळेस विद्यार्थ्याला सिलेक्शन होतं आणि कॉलेजवर जात असताना तुमच्याकडे हे ओरिजिनल डॉक्युमेंट हे तिन्ही नसतील तर तुमचं त्या राऊंड मधून तुम्ही बाद होता, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे एसीबीसी हे मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आता ईडब्ल्यूएसचं ज्यावेळेस व्याख्या आपण करतो त्यावेळेस ईडब्ल्यूएस मध्ये इकॉनॉमिकली वीकर सेक्शन किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक च आरक्षण असं म्हटलं जातं. त्याचे 2 प्रकार आहेत, एक तर सेंट्रलचं आरक्षण सेंट्रल ईडब्ल्यूएस आणि स्टेट ईडब्ल्यूएस. मराठा आरक्षणासाठी सेंट्रल ईडब्ल्यूएस आहे कारण तुमची कास्ट हे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन सेंट्रल मध्ये अदर कोणत्यामध्ये इन्क्लूड नाही, त्यामुळे तुम्हाला सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळतं. परंतु स्टेट काउन्सिलिंग मध्ये मात्र तुमची मराठा ही कास्ट एसीबीसी नावाच्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केलेली आहे 2024 पासून, त्यामुळे तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळत नाही. त्यामुळे इथून पुढे तुम्ही सांगताना एसीबीसी असं सांगायचंय, ईडब्ल्यूएस किंवा ओपन असं सांगायचं नाही. एक ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळत नाही. आता यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया, सेंट्रलमध्ये बऱ्याच वेळा तुमच्या कॅटेगरीसाठी म्हणजे ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी तुमच्या घराची साईज किती असली पाहिजे किंवा तुमचं प्लॉट जो आहे तो ग्रामीण एरियामध्ये किंवा शहरी एरियामध्ये तुमच्या नावावर जमीन तुमच्या वडिलांच्या नावावर किती आणि उत्पन्न ह्या एकत्रितरित्या आपल्याला अनेक्झर आय नावाने आपल्याला ईडब्ल्यूएस सेंट्रल सर्टिफिकेट मिळतं. हे आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये एमसीसीच्या एमबीबीएस बीडीएस साठी उपयोग येतं, त्याचबरोबर CCCच्या सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये बीएमएस बीएचएमएस आणि बीओएमएस साठी उपयोग येऊ शकतं. परंतु महाराष्ट्र सीईटी सेलच्या mahacet.org.in या वेबसाईटवरती ज्यावेळेस तुम्ही सेंट्रल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जाता त्यावेळेस ते सर्टिफिकेट तुम्हाला उपयोगाचं नाही, त्यावेळेस तुम्हाला एसीबीसी सर्टिफिकेट काढावं लागत असतं. कारण सेंट्रल स्टेट ईडब्ल्यूएस मधून तुमची कॅटेगरी वगळली गेलेली आहे. कारण ईडब्ल्यूएस ची व्याख्याच अशी आहे की जे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे त्यामध्ये जर तुमची कास्ट इन्क्लूड नसेल तरच तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये जाता येतं. उदाहरण धरून चाला, जर एखादा व्हीजे कॅन्डिडेटचा विद्यार्थी किंवा NT-B कॅटेगरीचा विद्यार्थी, NT-D कॅटेगरीचं मेरिट हाय असतं आणि त्यांनी NT-D न म्हटलं किंवा मला NT-D घ्यायचं नाही, मला ईडब्ल्यूएस घ्यायचं, कारण त्याचं मेरिट कमी आहे, तर तसं घेता येत नाही. तुमची जात जी आहे ती NT-D मध्ये इन्क्लूड झालेली आहे.
त्यामुळं या सर्व कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन मध्ये तुमची कास्ट जरी इन्क्लूड नसेल तरच ईडब्ल्यूएस तुम्हाला स्टेटमध्ये किंवा सेंट्रलमध्ये मिळत असतं। एकंदरीत मराठा कॅटेगरीसाठी एससीबीसीच्या संदर्भामध्ये कास्ट व्हॅलिड नॉन क्रिमिलियर आणि ईडब्ल्यूएस फक्त सेंट्रलचं काढावं लागणार आहे, स्टेटचं तुम्ही व्हॅलिड नाही। आता त्यानंतर जो पुढचा टॉपिक सुरू होतो तो म्हणजे ओबीसी। आता ओबीसीच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे किंवा आपण पुढच्या याच सत्रामध्ये फीज मध्ये सुद्धा चर्चा करणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं की ओबीसी म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लास, मराठा ही कास्ट ओबीसी मध्ये इन्क्लूड आहे का? नाही। कुणबी नावाची जी जात आहे ती ओबीसी मध्ये इन्क्लूड महाराष्ट्र राज्यामध्ये आणि सेंट्रलमध्ये। त्यामुळे ओबीसी सर्टिफिकेट जर तुम्हाला काढायचं असेल आणि तुमची जर कुणबीची कुठलीही नोंद निघाली असेल तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तर मात्र तुम्हाला या ओबीसी साठी जाता येतं। आणि सेंट्रल साठी जर ओबीसी सर्टिफिकेट काढायचं असेल तर तुम्ही हिंदू कुणबी असाल तर तुम्हाला सेंट्रलचं 9 नंबरचा फॉर्म एकच ओबीसी सेंट्रलचं सर्टिफिकेट मिळतं की जे सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला उपयोगी येतं। त्यावेळेस तुम्हाला ईडब्ल्यूएस चा उपयोग होत नाही, बरोबर? म्हणजे ईडब्ल्यूएस मधून तुम्ही बाहेर पडता, कारण कॉन्स्टिट्यूशन तुमच्याकडे जर कुणबी सर्टिफिकेट असेल तुम्ही कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन मध्ये सेंट्रलमध्ये ओबीसी मध्ये इन्क्लूड होता, त्यामुळे तुम्हाला ओबीसीचं सेंट्रल सर्टिफिकेट मिळतं। परंतु आता आपण स्टेट बद्दल चर्चा करूया। जर स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ओबीसी साठी मात्र आणखी पुन्हा इकडं कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर एनसीएल नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे ही तिन्ही सर्टिफिकेट पुन्हा ओबीसी साठी लागणार। सगळ्यांनी लक्षात ठेवा, नुसतं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं असेल आणि तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुमची कॅटेगरी सिद्ध होऊ शकत नाही, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि काउन्सिलिंग मध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुमचं सिलेक्शन झालेलं असलं तरी तुमचं कॅन्सल होतं, ऍडमिशन होत नाही आणि पुढच्या राऊंड मध्ये तुम्ही ओपन मध्ये जाता बाय डिफॉल्ट। हे लक्षात ठेवा, मी तुमच्याकडे तुम्ही सिद्ध तुमची कॅटेगरी करू शकला नाही आणि कॅटेगरी सिद्ध करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये 3 सर्टिफिकेट लागतात। ओबीसी साठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर। ह्याच्यातलं एकही सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओबीसीच्या महाराष्ट्र राज्यामध्ये जाऊ शकत नाही। मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांमध्ये कुणबीची नोंद मिळालेली असेल आणि तुम्हाला स्टेट मधून कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर हे तिन्ही सर्टिफिकेट मिळाले तरच महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही ओबीसी मधून जाऊ शकता। व्हॅलिडिटी बऱ्यापैकी होत नाही, त्यामुळे ओबीसी कडे जायचं का नाही ते तुम्ही ठरवू शकता। आता या सर्वांनंतर बऱ्याच वेळा विद्यार्थ्याकडे ओबीसी सर्टिफिकेट पण नसतं, एसीबीसी पण नसतं आणि ईडब्ल्यूएस पण नसतं आणि फॉर्म भरण्याचे लास्ट मुदत आली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी ओपन मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे। म्हणजे ओपन मधून फॉर्म भरायचा, म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारचं सर्टिफिकेट लागत नाही। परंतु जर तुमचं इन्कम सर्टिफिकेट काढलं म्हणजे त्याला उत्पन्नाचा दाखला असं आपण म्हणतो, उत्पन्नाचा दाखला जर तुमचा 8 लाखाच्या कमी असेल तर तुम्हाला फी मध्ये माफी मिळते। आता बऱ्याच वेळा याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे त्याला आपण असं म्हणूया की फीज बद्दल आपण चर्चा करूया। खूप जरा विद्यार्थ्यांचा जो जिव्हाळ्याचा विषय असतो तो फीज असते। तो फीज मध्ये कोणत्या कॅटेगरीला किती फीज असते या संदर्भात मराठा या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो। आता सेंट्रल बद्दल जास्त विचार करण्यापेक्षा स्टेट मधील ओबीसी या कॅटेगरीच्या कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर हे तिन्ही सर्टिफिकेट असेल, तुम्ही कॅटेगरी सिद्ध केलेली असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये फक्त अगदी सर्वात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा जो प्रश्न असतो तो म्हणजे कॅटेगरी वाईज जर आपण पाहायला गेलं तर फीज कोणत्या कॅटेगरीला किती कमी असते। खूप वेळा लोकांमध्ये एक समज आहे की ओबीसी आणि एससीबीसी मध्ये फीज मध्ये काय फरक आहे, ओपन आणि ईडब्ल्यूएस मध्ये काय फरक आहे, या संदर्भात आपण डिटेल पाहूया। प्रत्येक कॅटेगरीनुसार फीज मध्ये बऱ्याचपैकी फरक आहे आणि तो किती फरक आहे ते आज आपण पाहूया। पहिली कॅटेगरी आपण निवडूया ती म्हणजे ओबीसी। ओबीसीचं तुम्ही फॉर्म भरताना ओबीसी मधून फॉर्म भरला, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर तुम्ही भरलं, तुमचं व्हॅलिडिटी झाली आणि ऍडमिशन झालं तर तुम्हाला 2 ठिकाणी, एक तर गव्हर्नमेंट मध्ये आणि सेमी गव्हर्नमेंट मध्ये ऍडमिशन झालं तर मुलांसाठी आणि मुलींसाठी 2024 पासून फी वेगळी आहे। आता गव्हर्नमेंट मध्ये जर सिलेक्शन तुमचं झालेलं असेल आणि मुलगा किंवा मुलगी दोन्ही असू द्या, तुम्हाला 10,000च्या आत एमबीबीएस ची फीज, अगदी 1,60,000 ची फीज आहे ती आपल्याला 10,000च्या आत किंवा 15,000च्या आत फीज आपल्याला भरावी लागते। तीच जर समजा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गेला तर तुम्हाला ओबीसीचं सर्टिफिकेट असल्यामुळे तुमच्याकडे जी फीज महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस साठी जी 8 लाखापासून 12 लाखापर्यंत आहे, बीएमएस साठी 1.5 लाखापर्यंत आहे, 3 लाखापर्यंत आहे। म्हणजे ह्या सर्व कोणत्या कॅटेगरीची जी काय प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची फीज आहे त्याच्यामधील फिमेल कॅन्डिडेटसाठी आपल्याला फक्त 10% फीज भरावी लागते आणि मेल कॅन्डिडेटसाठी मात्र
50% फीस भरावी लागते. याच्यामध्ये कसं असतं की फीज मध्ये आपल्याला दोन प्रकार असतात. एक तर डेव्हलपमेंट फीज असते 10% आणि 90% ट्युशन फी असते. त्यामुळं ओबीसी मध्ये डेव्हलपमेंट फी जी आहे ती पूर्ण भरावी लागते आणि मॅनेजमेंट जे काही त्यांची ट्युशन फी आहे ती मात्र 50% होते. म्हणजे ओबीसी मध्ये तुम्हाला 55% फीस भरावी लागते मुलांसाठी आणि मुलींना मात्र फक्त डेव्हलपमेंट फी मध्ये 10% फीस भरावी लागते. हा झाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. हा जर समजा डीम्ड कॉलेजमध्ये गेलं तर पूर्ण फीस भरावी लागते, तुमचा काही संबंध येत नाही. कॅटेगरीचा काही डीम्ड किंवा अधिमत युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला फीस मध्ये कसलाही बेनिफिट मिळत नाही, मेरिट मध्ये पण मिळत नाही आणि फीस मध्ये मिळत नाही. हे सर्व जे चाललंय ते गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्येच फक्त चाललंय. आता एससीबीसी मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल आणि तुमचं गव्हर्नमेंट मध्ये जर सिलेक्शन झालं असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर मुलगा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 50% फीस भरावी लागते. म्हणजे 1.5 लाखाची फी 75 ते 70 हजाराच्या आसपास फीस भरावी लागते आणि मुलगी असेल तर तुम्हाला 10,000च्या आतच फीस भरावी लागते. बरोबर. ती जर फी आपण सेमी गव्हर्नमेंट मध्ये एमबीबीएस साठी पाहायला गेलं तर 8 लाखापासून 12 लाखापर्यंत फीस आहे. त्याच्यामध्ये मुलींसाठी 10% फीस आहे. त्यामुळे 10% फीस म्हणजे किती झाली समजा एससीबीसी साठी फिमेल कॅन्डिडेट साठी 10% फीस आहे आणि मेल कॅन्डिडेट साठी इकडे 50% फीस आहे. त्यामुळं एससीबीसी मधून निवड झाली प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर 50% फीस भरावी लागते. डेव्हलपमेंट फी 50%, त्याचबरोबर तुम्हाला ट्युशन फी सुद्धा 50% भरावी लागते आणि फिमेल कॅन्डिडेटला फक्त डेव्हलपमेंट फी 100% भरावी लागते की जी 10% असते. म्हणजे 8 लाख ते 12 लाखामधली फक्त 80,000 पासून ते 1,20,000 फीस भरावी लागते एससीबीसीच्या फिमेल कॅन्डिडेटसाठी. आता ईडब्ल्यूएस मध्ये विचार करायला गेला तर ईडब्ल्यूएस हे मराठा कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये लागूच नाही. त्यामुळे ह्याच्यावरती फीस विचार करण्यात काही उपयोग नाही. या ठिकाणी त्याच पद्धतीने आहे, परंतु मराठा इतर कॅटेगरीसाठी ईडब्ल्यूएस साठी गव्हर्नमेंट मध्ये आणि प्रायव्हेट मध्ये जो सेम क्रायटेरिया आहे तोच नाही, परंतु तिथं मराठा मात्र महाराष्ट्र मध्ये नाही आहे. समजा ओपन मध्ये माझं सिलेक्शन झालं, माझ्या कॅटेगरी सर्टिफिकेट मी काढलंच नाही, फॉर्म भरायला शेवटची मुदत आली आणि मी ओपन मधून फॉर्म भरला तर मला काही लॉस होईल का? थोडासा लॉस, म्हणजे फक्त मेरिट नुसार कॉलेज 1, 2, 3 पेक्षा रँकिंग म्हणजे थोडंसं खाली मिळेल, परंतु जी फीज आहे ना ती फीज ज्या विद्यार्थ्यांची जी फीज आहे ती जर समजा फिमेल कॅन्डिडेट असेल आणि त्यांची फी 8 लाखापेक्षा बिलो जर उत्पन्न असेल तर त्यांना 10% फी भरायला लागणार जरी ओपन मधून सिलेक्शन झालेलं असलं तरी सुद्धा. आणि जर समजा मेल कॅन्डिडेट असेल आणि त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या बिलो असेल तर त्यांना 50% फी भरावी लागते. मात्र तुम्हाला इतर इन्कम सर्टिफिकेट तरी असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक लक्षात ठेवा, तुमचा उत्पन्नाचा दाखला रिसेंट इयरचा जर असेल तर तुम्हाला 10% मुलींना फीज आहे ओपन मधून असेल तरी सुद्धा आणि मुलांना इकडे 50% फी माफी मिळते, 50% फीस भरावी लागते. पण जर तुमचं 8 लाखाच्या अबव उत्पन्न असेल तर मात्र मुलगा असो किंवा मुलगी असो तुम्हाला 100% फीस भरावी लागत असते. एकंदरीत आपल्या सर्वांना या मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल मध्ये आपल्याला फक्त ईडब्ल्यूएस आहे, स्टेट मध्ये ईडब्ल्यूएस मराठ्यासाठी नाही. तुम्ही सेंट्रल मध्ये खूप हाय मेरिट लागतं त्यामुळे तुम्ही ईडब्ल्यूएस नाहीच असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात एक तर एससीबीसी मध्ये तुम्ही 100% आहात याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. मुळात फीज मध्ये असेल, मेरिट मध्ये असेल, मेरिट मधला बेनिफिट हा सर्वात कमी मेरिट एससीबीसीच असतं, ईडब्ल्यूएस सर्वात कमी असतं, पण मराठा विद्यार्थी इन्क्लूड नाहीये त्यामुळे त्याच्यावर उपयोग नाहीये. त्याच्यापेक्षा थोडंसं हाय ओबीसीचं असतं आणि सर्वात हाय असतं ते ओपनचं मेरिट असतं. फीज मध्ये सर्व कॅटेगरीमध्ये तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या उत्पन्नावरती आधारित सगळ्या फी बऱ्यापैकी आपल्याला कन्सेप्ट सांगितलेला आहे. आता कट ऑफ वरती चर्चा करायला गेलं तर सर्वात कमी कट ऑफ हा एससीबीसीचा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यानंतर ओबीसीचा आहे आणि त्यानंतर ओपनचा आहे, म्हणजे हाई होत जातो. ईडब्ल्यूएस ह्याच्यापेक्षा कमी आहे परंतु मराठ्यांसाठी ईडब्ल्यूएस महाराष्ट्रात नाही. बेनिफिट मध्ये फायदे कोणते कोणते आहेत? एक तर तुमचं कॅटेगरी मधलं सीट तुम्हाला मिळू शकतं, त्याचबरोबर फीज मधलं बेनिफिट मिळू शकतं. मार्क्स वरती किती कुणाला मिळू शकतं हे एका वाक्यात सांगू शकत नाही, कारण एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपी पर्यंत इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आणि वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगळी फीज असते. त्याच्याबद्दल ते पर्सेंटेज वाईज मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्यानुसार या सर्व गोष्टी यामध्ये इन्क्लूड होतात. आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक डॉक्युमेंट एकदम डिटेल्स मध्ये सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ
तुम्ही इतर विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा की ज्यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यभरात सर्वात महत्त्वाचा टॉपिक तुमचा क्लिअर होण्यासाठी, कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. आता मी हे सांगणारा कोण, तर मी डॉक्टर राजकुमार अडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटॉर, सुयश हॉस्पिटल माढा. गेल्या 10 ते 11 वर्षापासून 5000 पेक्षा जास्त MBBS आणि समकक्ष ऍडमिशनची कन्सेप्ट कम्प्लीट करून प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची सिरीज चालू आहे. आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा आपल्या करिअर मेकिंग गायडन्स ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फ्री ऑफ चार्ज युट्यूबवरती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा. आणि आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.